भिवंडी तालुक्यातील कारोली गावामध्ये हबप प्रेमनाथ बुवा नाईक व जय बजरंग प्रासादिक भजनी मंडळ कारोली तसेच सर्व ग्रामस्थ मंडळ कारोलीच्या वतीने श्रीमद भागवत कथेचे भव्य दिव्य आयोजन कारोली गावामध्ये सुरू आहे। कारोली गावच्या श्रीमद भागवत कथेमध्ये मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावली। तसेच यावेळी कारोली गावच्या श्रीमद भागवत कथेमध्ये कथा प्रवक्ता हबप अजित महाराज म्हात्रे यांच्या कथेस भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे। तसेच यावेळी भव्य दिव्य महाआरतीचे आयोजन देखील करून यामध्ये कारोली गावातील ग्रामस्थांना महाआरतीचा मान देखील मिळत आहे। तर चला पाहूया यावेळी हबप प्रेमनाथ बुवा नाईक यांच्या पुढाकाराने कारोली गावामध्ये प्रथमच श्रीमद भागवत कथेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून काय म्हणाले पाहूया। जय बजरंग प्रासादिक भजन मंडळ कारिवली व कारिवली ग्रामस्थांतर्फे हबप अजित महाराज म्हात्रे यांचं प्रथमच भागवत कथा वाचन हे कारिवली गावामध्ये संपन्न होत आहे। खरं म्हणजे भागवत कथा वाचन ही 15-16 वर्षापूर्वी आमच्या सप्त्यामध्ये मी सूचना मांडली, परंतु आमचा सप्ताह हनुमान जयंती रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत असतो आणि कीर्तनकार आपल्या मुखातून चांगले बोलून ग्रामस्थांना चांगलं ज्ञान देतात। त्याच्यावर चर्चा झाली आणि उशिरा का न होईल, परंतु जय बजरंगाच्या कृपेने आणि प्रसन्नेने या गावामध्ये आज भागवत कथा अजित महाराज म्हात्रे यांच्या रूपाने 6 दिवस या कथेचं वाचन होणार आहे। मी सर्व कारिवलीच्या ग्रामस्थांना आणि पंचक्रोशीतील सर्व माझ्या माता भगिनींना एवढंच सांगेन की कलियुग आहे, या युगामध्ये आपण या म्हात्रे महाराजांकडून चांगलं ज्ञान घेऊन आपल्या मुलांना सुसंस्कृत आणि आपल्या भारताची परंपरा काय हे सगळं ज्ञान घेण्याकरता सर्वांना माझी विनंती असेल की 6 दिवस प्रत्येकाने आपला अमूल्य वेळ देऊन या कथेचं वाचन ऐकायचं आहे आणि आपल्याबरोबर घेऊनही जायचं आहे। मी एवढंच सांगेन, प्रेमनाथ बुवा असू दे, आज सुरुवात झालेली आहे। कलेने चंद्र वाढतो तसा हे सुद्धा कथा वाचन उद्यापासून वाढत जाईल अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। महाराज आपण आलात, एक चांगलं कथा वाचन केलेलं आहे, त्याबद्दल मी कारिवली ग्रामस्थ व जय बजरंग प्रासादिक भजन मंडळ कारिवली यांच्या वतीने आपला ऋणी आहे व आपला आभारी व्यक्त करतो। जय श्रीराम। शकत नाही म्हणून कलियुगामध्ये सत्ययुगाची साधना चालणार नाही। सत्ययुग संपलं, त्रेतायुग यजतो मखहा। त्रेतायुगामध्ये भगवत प्राप्ती करण्याचं साधन सांगितलं, मखहा यज्ञाधिक कर्म करा आणि त्या यज्ञाधिक कर्माच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होईल। मग तेव्हा माणसाला आयुष्य होतं 10,000 वर्ष। 1 1 लाखावरनं उडवला 10,000 वर्ष होतं। त्याच्यानंतर द्वापार युगाला प्रारंभ झालं। द्वापार युगामध्ये आयुष्य होतं 1000 वर्ष। 10,000वरनं 1 वाढवलं। आता यज्ञाधिक कर्म करणार नाही, याच्याकडे आयुष्य कमी आहे, संपत्ती कमी झाली, म्हणून त्यांनी परिचर्यानाम तीर्थयात्रा करा, स्नान करा, संध्या करा ही साधनं सांगितली। पण कलियुगामध्ये 1000 वर्ष आयुष्य नाही ठेवलं, उलट त्याच्यावरनं 1 उडवलं आणि फक्त 100 वर्ष आयुष्य तुम्हाला आम्हाला फक्त समजायला दिलंय। ते पण आता आपल्याकडे राहिलं नाही। या 100 वर्षामध्ये तुम्ही आम्ही भगवत साधना करणार नाही म्हणून
तुम्हा मला एकच त्या ठिकाणी साधना दिली, कलावतात हरी कीर्तनात, भगवंताचं स्मरण करा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावो गीती, सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार, कलियुग माझे करावे कीर्तन, नारायण देईल भेटी, भगवत प्राप्ती होईल. भगवत प्राप्ती म्हणजे काय, तर पुन्हा जन्माला न येणे, मोक्ष त्याला असं म्हणतो आपण. प्रश्न माणूस उभा करतो, या ठिकाणी उपस्थित करतो, मग हे भागवत पुराण ऐकलं आणि कुणाचा कलिकालाचा लाग तुटला, कुणाला मोक्ष प्राप्ती झाली, तर हे भागवत पुराण जे आहे ते परीक्षितीने ऐकलं. उद्याच्या दिवसामध्ये परीक्षितीचं आख्यान आपल्या समोर आहे, उद्याच आहे ना, तेव्हा आपण परीक्षिती अख्खा बघू. परीक्षितीला हे भागवत शुकदेवाने सांगितलं, पण भागवत महात्म्य जे आहे ते थोडस चिंतन करू आपण, की परीक्षितीला शुकदेवाने भागवत सांगण्यासाठी शुकदेव आले. शुकदेव आल्यानंतर देवादिकांना कळालं की भागवत कथा होते. कशासाठी होते, तर परीक्षितीला शाप दिलेला आहे, त्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी, त्याला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी. मग काही देवादिकांनी त्या ठिकाणी अमृताचा कलश आणला की तुझ्या परीक्षितीला आम्ही अमर करतोय, ही भागवत कथा आम्हाला ऐकव. त्यावेळेला शुकदेवांनी त्यांना सांगितलं, अरे ही भागवत कथा आणि अमृताचं कलश आहे, याच्यामध्ये फार फरक आहे, याची साम्यता तुम्ही करू नका. कुठे एखादी काच असावी आणि कुठे एखादा हिरा असावा, एवढी तफावत आहे. कुठे आपल्या बेशर्मीचं झाड असावं आणि कुठे चंदनाचं झाड असावं, कुठे चिंतामणी असावा आणि कुठे एखादी गारगोटी असावी, एवढा फरक आहे. तसा हा कुठे भागवत आणि कुठे तुमचा तो शुल्लक अमृताचा कळश, याची बरोबरी करू नका. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. हो, जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. कशासाठी, भागवत कथा श्रवण करण्यासाठी. ज्याचं खरोखर जन्मोजन्मीचं पुण्य असेल त्यालाच भागवत कथा श्रवण करायला मिळते. आणि आपल्याकडे पुण्य नसेल, आपल्या बाजूला जरी भागवत कथा चालू असेल तरी आपल्याकडे पुण्यच नाही जन्मोजन्मीचं, म्हणजे आपल्याकडे काय आहे बरं, पाप आहे. ते पाप आपल्याला भागवत कथेला जाऊ देत नाही, हे विशेष आहे. सांगू का अजून पुढे जाऊन. आणि जो ही भागवत कथा तुम्हाला ऐकण्यासाठी प्रवृत्त करतो त्याला तुमच्यापेक्षा जास्त पटीने पुण्य आहे. जी लोक आयोजन करतात, या ठिकाणी झाडू मारतात, या ठिकाणी पत्रावली उचलतायत, त्यांना असंख्य पटीचं पुण्य आहे. तुम्ही एखाद्या सरदारजींच्या दर्गा ना, सरदारजींच्या गुरुद्वारामध्ये जा, त्या ठिकाणी तुम्ही काढलेली चप्पल व्यवस्थित ठेवण्यासाठी जी माणसं असतात ना, ती कामावरची माणसं नसतात बरं, कोट्याधीश लोक असतात, कोट्याधीश. ते त्या ठिकाणी चपला उचलतायत. कारण का, आमच्या भगवंताची, आमच्या गुरु नानकाचं दर्शन घेण्यासाठी जो आलेला आहे तो माणूस पुण्यवान आहे. आणि जो पुण्यवान आहे त्याला त्याचं दर्शन आहे. तो पुण्यवान आहे ना, म्हणून त्याची चप्पल मी उचलेन. तुकोबाराय सांगतो, काय पुण्य त्यांच्या होईन सेवक, जे हे द्वंद्वाधिक दुराविले. हो, मला त्यांची सेवा करायची आहे. ते पुण्यवान आहे जे द्वंद्वाधिक दुरावलेले आहेत, त्यांची सेवा मला करायची आहे. तसं म्हणजे तफावत आहे. जन्मोजन्मीचं पुण्य लागत असतं, तेव्हा तत्कम लभेत, भागवताचं श्रवण करायला आपल्याला मिळतं, तोपर्यंत मिळत नाही. अन्न अनेक असतील, पण कलियुगामध्ये मात्र भागवताची बरोबरी करण्यास जोग दुसरं कुठलंही साधन नाही. आता भागवत